आज या संसारामध्ये हर एक विश्वासीला सर्व लोक गलत दिसतात. पास्टर गलत दिसतो, कलिष्या गलत दिसते. बायबल सांगत आहे सर्वांनी पाप केलेला आहे. रोमियोचे 3वे अध्याय 23वे वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, सर्वांनी पाप केले आणि देवाच्या गौरवाला उन्हे पडले आणि कम पडलेले आहात. आणि परमेश्वर कोणालाही निवडू शकतो, कोणालाही निवडू शकतो. एक खून करणाऱ्याला, एक गुंड्याला, एक गलत करणाऱ्याला निवडू शकतो. तो कोणालाही निवडून उभा करू शकतो. कारण यो आहे की देवाच्या राज्यामध्ये माणूस कमी आहे. अगर तुम्ही देवाच्या राज्यामध्ये तुम्हाला देवाने आणलेला आहे तर देवाचं राज्य कधीच सोडून जाऊ नका. तुमची परिस्थिती खराब पण होईल, प्रभू मध्ये येते, तुमची परख होणार. तुमची परख जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला वाटेल की माझी परिस्थिती फार खराब झालेली आहे, मला कोणी साथ देत नाही, कोणी साथ देत नाही, मला कोणी विचारण्यासाठी येत नाही, मला कोणी पाहण्यासाठी येत नाही. येशू पण बोलला, जेव्हा मी जेल मध्ये होता मला कोणी पाहायला नाही, पाहण्यासाठी नाही आले. तसं तुम्हाला पण होऊ शकतो की तुमच्या घरच्या व्यक्ती, तुमचा मित्र, तुमची बहीण, तुमचा वडील, तुमचा भाऊ, तुमचा नातेवाईक साहेब तुम्हाला तुमची परिस्थितीमध्ये, जेव्हा तुमची त्या परिस्थितीमध्ये तुम्ही पडाल साहेब, ते तुम्हाला पाहण्यासाठी येणार नाही. रिझन याच्यामध्ये आहे की तुमची परख होते त्याच्यामध्ये कधी दुखी होऊ नका. पर बाइबल सांगता है, अब से हम किसी को शारीरिक अनुसार न समझेंगे, यद्यपि हमने मसीह को भी शारीरिक अनुसार जाना तो भी अब से उसको ऐसा नहीं जानेंगे, ऐसा नहीं जानेंगे. आपण येशू ख्रिस्ताला पण शारीरिक रीतीने असं वाटतं की येशूला आपल्या समानतामध्ये आपण गणतो. आपण आपल्या नजरने की येशू आपल्या समानतामध्ये आहे, मनुष्यप्रमाणे आहे, एक आपल्यासारखा आहे. नाही, तो जीवित परमेश्वर आहे, तो पवित्र आहे, तो महिमेने भरलेला परमेश्वर आहे, तो सामर्थ्याने भरलेला, एक रोशनीने भरलेला परमेश्वर आहे. आणि त्याला कोणी बदलू शकत नाही, त्याला कोणी चेंज करू शकत नाही, त्याचे तुल्य कोणीही उभा राहू शकत नाही. हालेलुया. आपण आपल्या सोचने काही पण करू शकतो, मोठी मोठी प्लॅनिंग करू शकतो, परंतु आपली प्लॅनिंग, कधी बोलला, तुमची प्लॅनिंग फेल आहे. कारण की बायबल आहे, तुमचे विचार आणि माझे विचार एक समान आहे. तुमची ताकद आणि माझी ताकद एक समान आहे. दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये जमीनच्या आणि आसमानचा फरक आहे, डिफरंट आहे. हालेलुया. तर प्रभू येशूला आपल्या समानतांमध्ये गणू नका, कारण की तो परमेश्वर आहे. म्हणून बाइबल सांगत आहे की मसीह को भी शरीर के अनुसार जाना था, तो भी अब से उसको ऐसा नहीं जानेंगे. यापुढे प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या समान गणू नका. तो देव आहे, तो मनुष्य नाही, तो परमेश्वर आहे. पहिला परमेश्वर आहे, नंतर मनुष्य आहे, नंतर त्या मनुष्य रूप धारण केला. समजता तुम्ही? पहिला परमेश्वर होता, नंतर त्याने मनुष्याला काय केलं? उत्पन्न केलं. आणि तिसरा प्रभू येशू परमेश्वर स्वतः मनुष्याचा रूप धारण करून आला आणि मनुष्याच्या मध्ये त्यांनी वास केला. तो आपल्या मध्ये आहे, आज तो तुमच्या मध्ये आहे. हालेलुया. कारण की बायबल सांगत आहे, तिकडे माझ्या नावाने जपतात. याच्यामध्ये काही लोक जमले नसेल, असे आले असतील प्रार्थनामध्ये, पण काही लोक मन बनवून आले असेल की येशूच्या प्रार्थनामध्ये येशू बरोबर संगती करण्यासाठी जाणार. तर जिकडे संगती होते तिकडे पवित्र आत्मा असतो. तिकडे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आपली संगती आहे, तर पवित्र आत्मा इकडे मौजूद आहे. येशू इकडे आहे, कारण की तो आत्म्याने आहे, शरीराने तो दिसत नाही. 33 वर्ष तो शरीर मध्ये होता, पण आज तो आत्म्यामध्ये आहे, पवित्र आत्म्याच्या रूपामध्ये आहे. हालेलुया. इसलिए यदि कोई मसीह में है तो वो नई सृष्टि है. हालेलुया. पौलुस बोलतो, अगर आज कोणी ख्रिस्तामध्ये आहे तो नवीन सृष्टी आहे, नवा मनुष्य आहे, नवी उत्पत्ती आहे. मी तुम्हाला दोन डिफरंट दाखवतो, एक विश्वासी नवीन आणि एक विश्वासी पुराणा, जुना. या दोन प्रकारचे मसीही लायक जगतात. एक प्रभू मध्ये स्वतःला नवीन करतो, तर एक येतो आणि तसाच राहतो, पण प्रभू मध्ये बनून राहतो. तो
भरपूर लोक आज प्रभूमध्ये 20 वर्ष झाले, 25 वर्ष झाली, आज पण प्रभूमध्येच आहेत, पण नवीन झाले नाही, नवीन उत्पत्ती झाले नाही. पितात, वाचतात, व्यवहार करतात, सर्व काही करतात, ते नवीन झालेले नाही, ते अजून तरी जुने आहात, येशू मध्ये आहात, पण नवीन सृष्टी नाही झाली. पर बाइबल सांगत आहे, इसलिए यदि कोई मसीह में है तो वो एक नई सृष्टि, पुरानी बातें बीत गई, देखो सब नई हो गई. हालेलुया. तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये आहात? यस या नो? येशू मध्ये आहात तुम्ही? किती लोक आहात मसीह मध्ये? ओके, तुम्ही मसीह मध्ये आज आहात, बरोबर? मसीह मध्ये आहे, इन्व्हॉल्व आहे, मसीहच्या त्या राज्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व आहात. याच्यामध्ये दोन डिफरंट आहेत. एक डिफरंट यू आहे की एक व्यक्ती विश्वासामध्ये आहे, विश्वास करतो, आणि विश्वास करतो तो करतोय, पण जाऊन चुगली करतो तो पुराणा आहे. एक माणूस विश्वासी आहे, पण लपून लपून काय करतो? लपून लपून दोष लावतो, बुराई करतो, तो अजून तरी जुनाच आहे, तो नवीन झालेला नाही. एक विश्वासी जो प्रभू मध्ये आहे तो अशा प्रकारे आहे की तो प्रभू मध्ये आहे, तो प्रार्थना मध्ये जातो, उपवास करतो, दान देतो, दशवांश देतो, सर्व काही करतो, एक वार पण चुकवत नाही. पण अगर तो दुसऱ्यांची कमी काढत असेल तर तो अजून तरी जुनाच आहे, तो नवीन झाला. पण बायबल सांगत आहे, पौलुस आहे की अगर तुम्ही मसीह मध्ये आहात, ख्रिस्तामध्ये आहात, तर तुम्ही नवी उत्पत्ती आहात. जुने